तर नमस्कार लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आज एक महत्त्वाची मी माहिती घेऊन आलेलो आहे. तर तुमच्या ₹2100 अखेर न्यूज मला आलीच आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त तुम्हाला ही न्यूज आज लाडक्या बहिणींसाठी खुशखबर आहे. पण व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. बरेचसे लाडक्या बहिणी आहेत, व्हिडिओ पाहतात, लाईक करत नाही, सबस्क्राईब करत नाही, असं काही करू नका. तुमची एक लाईक आणि एक सबस्क्राईब आमच्यासाठी खूप महत्त्वाचे आहे. तर चला, तुम्हाला आज सर्व माहिती या व्हिडिओमध्ये देतो. ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखापेक्षा आत आहे, अशा कुटुंबातील महिलांना सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती. या योजनेबाबत एक मोठी अपडेट समोर आली असून लाडक्या बहिणींना महत्त्वाची बातमी आहे. ती आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. त्यासाठी व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की बघा. आणि हो, व्हिडिओवरती नवीन असाल तर लाईक आणि सबस्क्राईब सुरू करून ठेवा. तर ज्या कुटुंबाचं आर्थिक उत्पन्न हे 2.5 लाखांच्या आत आहे, अशा कुटुंबातील महिलांना सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना सुरू केली आहे. या योजनेअंतर्गत दर महिन्याला लाभार्थ्यांची महिलांच्या बँक खात्यात ₹1,500 जमा करण्यात येतात. ही योजना महिला वर्गामध्ये चांगली लोकप्रिय ठरली आहे. विधानसभा निवडणुकीच्या काही महिन्याआधी या योजनेचा घोषणा राज्य सरकारकडून करण्यात आली होती. या योजनेचा महायुतीला मोठा फायदा झाला आहे. राज्यात महायुतीचे सरकार स्पष्ट बहुमताने सत्तेत आलं आहे. तर दरम्यान जर आमची सत्ता आली नाही तर आम्ही या योजनेचा सन्मान निधीमध्ये वाढ करू. लाडक्या बहिणींना ₹1,500 ऐवजी ₹2,100 देऊ, असं विश्वासन देखील त्यावेळी महायुतीमधील काही नेत्यांकडून देण्यात आले होते. मात्र आता राज्य सरकार येऊन 1 वर्षाचा कालावधी उलटून गेला आहे, तरी देखील सन्मान निधीमध्ये वाढ करण्यात आलेली नाही. त्यामुळे सन्मान निधीत कधी वाढ होणार याकडे राज्यातील लाडक्या बहिणींचं लक्ष लागलं आहे. आता या संदर्भात एक मोठी बातमी समोर आली आहे. साताऱ्यामध्ये बोलताना एकनाथ शिंदे यांनी मोठं विधान केलं आहे. तर मित्रांनो आणि लाडक्या बहिणींनो, नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे? तर आज या ठिकाणी प्रचार शुभारंभ होतोय. म्हणजे आज या ठिकाणी प्रचाराचा शुभारंभ होतोय. 2.5 वर्षात माझं काम तुम्ही पाहिलं आहे. मी 2.5 वर्षात अडीच तास शांत झोपलो नसेल. लाडक्या बहिणीने ठरलेलं होतं, लाडक्या भावाला निवडून आणायचं. योजनेसाठी लाभार्थीला 45 कोटी रुपयांचा खर्च होता. भल्याची हिंमत झाली नाही. त्यांनी या योजनेचा खोडा घातला. त्यांना लाडक्या बहिणींना 232 नंबरचा जोडा दाखवला. महाराष्ट्र इतिहास 232 जागा महायुतीच्या कधी निवडणूक झाल्या नव्हत्या. ₹1,500 लाडक्या बहिणींनी देतो असे त्यांनी अनेक स्टेटस स्टोरी आहेत. अशा यावेळी एकनाथ शिंदे यांनी म्हटलं, दर महिन्याला ₹1,500 ऐवजी ₹2,100 योग्य वेळ करण्यात यावी. या शब्दाला लाडक्या बहिणींनी दिलेला आहे, तो आम्ही पाळणार आहोत. मी जे बोललो ते करून दाखवतो, अशी घोषणा यावेळी एकनाथ शिंदे यांनी केली आहे. आता एकनाथ शिंदे हे पुढे अजून काय बोलले याच्यावर आपण आज सविस्तर माहिती घेऊ. त्यासाठी व्हिडिओला अशाच लाईक आणि सबस्क्राईब करून असं सपोर्ट करत राहा. भेटू नवीन माहितीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.